नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला अगदी थंबनेलला दाखवल्याप्रमाणे अप्पे पात्रामध्ये एकदा बेसन पीठ घालून तर बघा चवीला अप्रतिम अतिशय पौष्टिक अशी रेसिपी. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता बटाटे स्वच्छ धुवून उकडून घेतले. बटाटे उकडून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घेतली. सर्व बटाट्यांची सालं काढून झाल्यानंतर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असंच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे, एक लाईक करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेही सांगायला विसरू नका. सर्व बटाटे याच पद्धतीने सोलून घेतल्यानंतर बाजूला ठेवूया. आता पुढील तयारी करून घेऊया. गॅसवर तवा ठेवला. तवा गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता व मोहरी घालून घेतली. मोहरी तडतडू लागल्यानंतर त्यात 2-3 हिरव्या मिरच्या कट केलेल्या घातल्या व त्याही चांगले फ्राय करून घेतल्यानंतर त्यात चिमूटभर हिंग घातले व त्यात ठेचून घेतलेले धने घालून घेतले. तेही चांगले फ्राय करून घेतले. सर्व चीज फ्राय करून झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद घातले व नंतर उकडलेले बटाटे कुस्करून घातले. सर्व बटाटे चांगले बारीक करून घातल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घातले व भरपूर सारी कोथिंबीर घालून भाजी चांगली फ्राय करून घेतली. चवीला अतिशय सुंदर व पौष्टिक असे वडे तयार करूया. सर्व भाजी चांगली फ्राय करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतली व चांगली थंड होऊ दिली. चवीला अतिशय सुंदर व पौष्टिक भाजी थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे वडे करून घेतले. आपण हे अप्पे पात्रामध्ये वडे बनवणार आहोत. अप्पे पात्रामध्ये कमी तेलामध्ये व झटपट तयार होणारे वडे बनवायचे असतील तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. आता पुढील तयारी करूया. एका भांड्यामध्ये अर्धा वाटी बेसन पीठ घेतले. त्यात चवीनुसार मीठ घातले, थोडेसे हिंग घातले व थोडे पाणी घालून अगदी भजीला बनवते त्याप्रमाणे पेस्ट तयार करून घेतली. मिश्रण चांगले फेटून झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवले व अप्पे पात्र गॅसवर ठेवले. अप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्याला थोडे तेल लावून घेतले व तयार केलेले वडे बेसन पिठामध्ये घालून एक एक करून अप्पे पात्रामध्ये सोडले. अगदी दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले. सर्व वडे अप्पे पात्रामध्ये सोडून झाल्यानंतर थोडेसे बेसन पीठ वरून घालून घेतले व 2 ते 3 मिनिटांनंतर पलटी करून घेतले. चवीला अतिशय सुंदर व कमी तेलामध्ये तयार होणारे वडे हे एकदा नक्की ट्राय करा. दोन्ही बाजूने अलटीपलटी करून क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतले. चवीला अतिशय सुंदर व अतिशय हेल्दी असे वडे तयार होतात. अगदी बाहेर मिळणाऱ्या वड्यांपेक्षा हे सुंदर असे चवीला लागतात. एकदा नक्की ट्राय करा. बघा आपले वडे किती जाळीदार झाले आहेत. घरगुती साहित्य वापरून कमीत कमी वेळात झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.